प्रणाम. कोणीतरी आपल्याला काहीतरी बोलतं, सांगतं किंवा हटकतं आणि लगेच आपण म्हणतो, नाही, तसं काही नाही आहे. कधी लक्ष दिलं आहे का की आपण इतक्या पटकन उत्तर का देतो? आपण इतक्या पटकन स्वतःचं समर्थन का करायला लागतो? आपल्या रोजच्या आयुष्यात घडणारी ही एक खूप सामान्य गोष्ट आहे. कोणीतरी काहीतरी बोलतं किंवा सांगतं. कदाचित ती छोटीशी टीका असेल, एखादं साधं निरीक्षण किंवा एखादी साधी सूचना असेल. पण ते ऐकल्याबरोबर आपल्या आत लगेच काहीतरी हलतं आणि आपण लगेच उत्तरं द्यायला लागतो की नाही, तसं काही नाही आहे, मी तसं केलं त्याचं कारण असं असं आहे किंवा तुम्हाला पूर्ण माहिती नाही, असं. समोरच्याला सांगण्यासाठी असो किंवा स्वतःला समजावण्यासाठी असो, अशा प्रकारची उत्तरं आपण द्यायला लागतो. हे करताना कधी आपण मोठ्याने बोलतो, तर कधीकधी फक्त मनातल्या मनात विचारांच्या रूपाने ते सुरू राहतं. बाहेरून दिसो किंवा न दिसो, पण आपल्याशी संबंधित काही ऐकल्यानंतर लगेच स्वतःला योग्य ठरवण्याची हालचाल आपल्या आत आपोआप सुरू होते. म्हणजे आपण लगेच स्वतःचं समर्थन करायला लागतो. असं का होतं? कोणीतरी काहीतरी बोललं की आपल्याकडून लगेच प्रतिक्रिया येते. ही प्रतिक्रिया इतकी पटकन का येते? आपल्याला लगेचच स्वतःचं स्पष्टीकरण द्यावंसं का वाटतं? आपल्या आत अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला थांबू देत नाही आणि लगेच उत्तर द्यायला भाग पाडते? आपण लगेच स्वतःचा असा बचाव करतो याचं एक महत्त्वाचं आणि सूक्ष्म कारण असं की त्या क्षणी आपल्याला फक्त एक गोष्ट जपायची असते, ती म्हणजे आपली स्वतःची प्रतिमा. आपण स्वतःला एका ठराविक पद्धतीने पाहतो. म्हणजे आपण चांगले आहोत, आपण समजदार आहोत किंवा आपण योग्य आहोत, अशी किंवा अशीच कुठली तरी आपली स्वतःबद्दलची एक इमेज, एक प्रतिमा तयार झालेली असते. जेव्हा कोणी काही बोलतं तेव्हा आपण फक्त त्यांच्या त्या शब्दांना प्रतिसाद देत नाही, तर आपण आपल्या या स्वतःबद्दलच्या प्रतिमेला जपण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जेव्हा बाहेरून असं काहीतरी ऐकायला मिळतं की जे या प्रतिमेशी जुळत नाही, तेव्हा आपल्या आत एक हलकीशी अस्वस्थता तयार होते. म्हणजेच प्रतिक्रिया ही फक्त बाहेरच्या गोष्टीमुळे नसते, तर आपल्या स्वतःच्या प्रतिमेला लागलेल्या धक्क्यामुळे आपल्या आत जी अस्वस्थता निर्माण होते तिच्यामुळे असते. तिच्यामुळेच आपण लगेच प्रतिक्रिया देतो, लगेच उत्तरं देतो, लगेच स्वतःचा बचाव करतो. आपल्या स्वतःच्या प्रतिमेला लागलेल्या धक्क्यामुळे आपल्या आत जी अस्वस्थता निर्माण होते, ती अस्वस्थता खूप सूक्ष्म असते. म्हणजे ती लगेच स्पष्टपणे लक्षात येत नाही, पण ती असते. बाहेरून कदाचित सगळं सामान्य वाटतं, पण आपल्या आत आपल्याला एक हलकंसं अस्वस्थ पण जाणवतं. आणि त्या अस्वस्थपणाला टाळण्यासाठीच किंवा त्याच्यापासून दूर जाण्यासाठीच आपण लगेच कारणं सांगतो, स्पष्टीकरण देतो, स्वतःचं समर्थन करतो. आता यात आणखी थोडं खोलात शिरून पाहिलं तर एक प्रश्न निर्माण होतो की जेव्हा आपण स्वतःचं समर्थन करण्यासाठी कारणं सांगतो, स्पष्टीकरण देतो, तेव्हा आपण खरंच त्या व्यक्तीला उत्तर देत असतो की स्वतःलाच आपण बरोबर असल्याची खात्री देत असतो? कधीकधी असं होतं की समोरची व्यक्ती काहीतरी बोलून गेलेली असते. नंतर आपण तासनतास, कधीकधी तर दिवसेंदिवस त्याच गोष्टीवर विचार करत राहतो. मनातल्या मनात त्याच गोष्टीचं समर्थन करत राहतो. जणू काही आपण एखाद्या अदृश्य न्यायालयात उभे आहोत आणि स्वतःचे वकील बनून स्वतःचं समर्थन करत आहोत. आणि हे समर्थन फक्त शब्दांमध्ये नसतं, ते एक सतत चालणारं अंतर्गत संभाषण असतं.
म्हणजे काय तर आपलं बोलणं बाहेरच्या व्यक्तीसाठी कमी आणि स्वतःला खात्री देण्यासाठी जास्त असतं. या ठिकाणी आणखी एक सूक्ष्म गोष्ट लक्षात येते की आपल्याला आपण चूक असण्याची भीती असते. फक्त इतरांच्या नजरेतच नाही तर स्वतःच्या नजरेतही. आपण चुकीचे असू शकतो हा विचार मनाला सहजपणे स्वीकारता येत नाही. आपण चुकीचे असू शकतो हा विचार मनाला सहजपणे स्वीकारता येत नाही, कारण त्यात एक प्रकारचा असुरक्षितपणा असतो. एक प्रकारे आपण उघडे पडण्याची भावना असते. म्हणून मग मन काय करतं, ते लगेच स्वतःभोवती एक सुरक्षित भिंत तयार करतं, समर्थनाची भिंत. या भिंतीमुळे तात्पुरता आपल्याला सुरक्षित वाटतंही, पण याच भिंतीमुळे आणखी एक गोष्ट घडते. या भिंतीमुळे आपण स्वतःकडे नीट पाहू शकत नाही. कारण जिथे आपण सतत स्वतःचं समर्थन करत असतो तिथे आपण स्वतःकडे खऱ्या अर्थाने पाहू शकत नाही. म्हणून जेव्हा अशी परिस्थिती येते आणि आपल्या आत लगेच समर्थन सुरू होतं, तेव्हा लगेच प्रतिक्रिया न देता थोडं थांबून आपल्याला त्या हालचालींकडे फक्त पाहता येईल का हे आपल्याला पाहायचं आहे. आपल्या आत नेमकं काय चाललेलं आहे? भीती आहे की असुरक्षितता आहे की स्वतःला योग्य ठरवण्याची गरज आहे? हे फक्त शांतपणे पाहायचं. त्यातून काहीही निष्कर्ष काढायचा नाही किंवा स्वतःला चुकीचं किंवा बरोबर ठरवण्याचीही गरज नाही. फक्त आपण स्वतःचं समर्थन का करत आहोत हे शांतपणे पाहायचं. या अशा पाहण्यातूनच, या अशा अगदी साध्या निरीक्षणातूनच एक वेगळी समज तयार होते आणि समर्थनाची गरज हळूहळू कमी व्हायला लागते. कारण इथे आपण स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा स्वतःला समजून घेण्याची सुरुवात केलेली असते. प्रणाम. धन्यवाद.